नाशिक येथे आपलं महानगर, माय महानगर आणि ओनली मानिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक आयकॉन पुरस्कार 2025 हा सोहळा गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात उत्साहात पार पडला। समाज, आरोग्य, प्रशासन, उद्योग, शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आलाय। हा सोहळा ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विजय काकतकर यांना प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। आपल्या भाषणात डॉक्टर गिरीश ओक यांनी पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी शक्ती असल्याचं नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्ष महानगरचे संपादक संजय सावंत होते, तर सामाजिक आणि शासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यांसाठी कैलास मधुकर आढाव यांनीही नाशिक आयकॉन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले। मोठ्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात हा सोहळा नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनातील संस्मरणीय क्षण ठरलाय। या बातमीचा आढावा घेतलाय नाशिक येवला प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। एक हिंदुत्वाचा झंझावत भारतीय जनता पार्टीने दिशेने येतोय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जो प्रवेश घेतला रशीद मामूचा, ज्याने धार्मिक दंगलीमध्ये सर्व जाती धर्मामध्ये दंगली घडवण्याचं काम केलं, अशा माजी महापौर रशीद मामूचा प्रवेश आणि इकडे हिंदुत्वाचा झंझावत असणारा मनोज गांगवे याचा प्रवेश, याच्याहून कळून घ्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारे विश्वासार्हता जिंकलेली आहे। एक सांस्कृतिक धारवारला धरून हा प्रवेश होतोय। निश्चितपणे मनोज गांगवेचा आम्ही मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे। ओके, हे बघा, आम्ही ज्यांना जनतेचा विश्वास आहे त्या नेत्यांना प्रवेश करताना हे सांगितलं, जुन्या कार्यकर्त्यांचाही विश्वास तुम्ही जिंकावा ही भावना ठेवतो, कारण ज्याची ताकद आहे त्याला खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी निवडणारा पक्ष आहे। तेल्हारा नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली। एकूण 20 जागांपैकी भाजपने 13 जागा जिंकल्या असून वंचित बहुजन आघाडीला 2 जागा तर उर्वरित 5 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झालेत। या निकालानंतर नगराध्यक्षपदी सौ वैशाली जितेंद्र पालीवाल यांची निवड निश्चित झाली असून शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहेत। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी शहरात जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। नवनिर्वाचित नगरसेवकांनी तेल्हारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकास, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। तिरोडा नगर परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच निकाल जाहीर झाला असून भाजपने अध्यक्षपदावर विजय मिळवलाय। भाजपचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक असाटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अजय सिंग गौर यांचा तब्बल 3200 मतांनी पराभव केला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने 12 नगरसेवक, भाजपने 6 नगरसेवक निवडून आणत चांगले यश मिळवले। उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील पालांदूरकर यांनी आपली जागा कायम राखली असली तरी त्यांच्या सोबतचा उमेदवार मात्र विजयी होऊ शकला नाही। दरम्यान काँग्रेस पक्षासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरलाय। संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार निवडून आला असून अध्यक्षपदाच्या उमेदवाराला अवघी 1200 मते मिळाली आहेत। स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे हा पराभव ओढवला अशी तीव्र नाराजी व्यक्त होते। या निकालामुळे पुढील 5 वर्षे तिरोडा नगर परिषदेत काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। नाशिक येथील इंदिरानगर परिसरात ओम शांती आरोग्य संपदा योगा परिवार यांच्या विद्यमाने आरोग्य संपदा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या निमित्ताने योग साधना आणि आरोग्य जागृतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय परिवारातील मान्यवरांसह नाशिक, मालेगाव आणि धुळे येथील योगा परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वीरित्या केल्याबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी योग प्रशिक्षकांनी विशेष योग सत्र सादर केले, तर योगा टीचर्सनी नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली। आरोग्य, सकारात्मकता आणि आत्मशांतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी।
कन्नड तालुक्यातील नाचनवेल जिल्हा परिषद सर्कलचे माजी सदस्य भगतसिंग राजपूत यांनी गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थंडीच्या दिवसात महिला माता भगिनींना आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोफत ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. दिगाव आणि मोहरा गावात झालेल्या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटी दरम्यान भगतसिंग राजपूत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय. शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिक त्यांच्या अडचणीसाठी माझ्याशी संपर्क साधावा, समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करीन असं मत त्यांनी व्यक्त केलंय. यापूर्वीच्या कार्यकाळात विकास कामे आणि समाज उपयोगी उपक्रम राबवल्याने जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितलंय. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की काँग्रेससोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे, मात्र युती झाली नाही तर शिवसेना उभाटा सोबळावर निवडणूक लढवणार असं स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना सज्ज असून सक्षम आणि जनाधार असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. प्रभागामध्ये 150 लोकांच्या घरात अर्ज आणि त्याची मुलाखत युवकांना संधी राहणार याच्यामध्ये युवा वर्गांच्या. आता युवकांना सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की ही जी काही आपल्या सत्ता आपल्या या राज्यामध्ये आहे ती कोण्या पद्धतीची सत्ता युवकांच्या हाताला काम आहे का, किंवा ज्या पद्धतीने हे मुवमेंट वागत आहे ते नीट चालली आहे का. आता कसं आहे की युवकांनी हे सगळं पुन्हा हातात घेतलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला, या आपल्या शहराला या लोकांनी वारंवार इतक्या दिवसापासून हे सत्ताधारी राज्य करत आहेत, त्याला थोडंसं दूर करून नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे, युवकांनी समोर आलं पाहिजे. साहेब, काँग्रेस पक्षाला काही प्रस्ताव केला काय? हा, आमची चालू आहे, बैठक चालू आहे, बघू आता काय होतं ते चालू आहे. पण आम्ही आमच्या सोबळावर सुद्धा आमची तयारी आहे. नाही तर मी इकडलं काही मला सांगता येणार नाही, एक माझा अभ्यास नाही इकडला की माझ्या इकडं आता नांदेड जिल्ह्यामध्ये 2 तालुके येतात, किनवट आणि हातगाव. तर या 2 मतदारसंघामध्ये आमच्याकडं किनवट नगरपालिका निवडून आलेली आहे मशालची, आणि हातगावमध्ये सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून आले. हिमायतनगरमध्ये सुद्धा आमचे 3 नगरसेवक निवडून आले. आणि माझ्या एकंदरीत जर हिंगोली लोकसभेचा विचार केला तर किनवट, धानकी, उमरखेडमध्ये आम्ही आघाडीत आहोत, आणि हातगाव या 3-4 याच्यामध्ये चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. बाकी हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडंसं बहुत आम्हाला यश मिळालेलं नाही. काय कोणाकोण काही चर्चा चालू आहे जिल्ह्याच्या? ठीक आहे ना, आता आम्ही जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही आघाडीची चर्चा चालू निश्चित. आता आहे बा, या पद्धतीनं आता ते निवडणुका चालल्या आहेत, हे आपण सगळ्याला डोळ्यासमोर आहेत. पण आम्ही आमच्या ताकदीने लढत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या इथे बऱ्यापैकी आम्हाला यश मिळेल. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपने ज्यांना तिकीट दिलेलं नाही अशा बंडखोरासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मात्र काँग्रेसची विचारसरणी स्वीकारण्याची तयारी असावी अशी अट त्यांनी घातली. केंद्र आणि राज्यात सत्ता, पैसा आणि यंत्रणा असूनही भाजपला उमेदवार मिळत नाही ही लाजिरवाणी बाब असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या. भाजपकडून वोट चोरी आणि लोक चोरी सुरू असल्याचा आरोप करत कालच्या नगर परिषद निकालात भाजप सोलापूर जिल्ह्यात तोंडावर पडली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय. प्रशासन भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप करत सोलापुरात भाजप विरोधी सर्व पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही इच्छुकांच्या बैठका घेतल्या. आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय, आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले. मागील काही दिवसामध्ये काँग्रेसचे 2 विद्यमान नगरसेवक गेले, त्यानंतर ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत. म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही
अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात, ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात. सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून, त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय. मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे. आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतायत, ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतायत, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतोय. भाजपा नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत, पण ऐकलं बघतोय आणि मोठा रिस्पॉन्स मिळतोय. काय सांगाल नेमकी? आणि आमचे उमेदवार ते घेऊन चाललेत, म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये, हे स्पष्ट आहे. सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचा वापर करून देखील नगरपालिकेमध्ये गवगवीत असं यश मिळालं नाही. याच्याकडे हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले, मग ते आघाड्या असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले पक्ष आहेत, त्यांनी ते सत्तेत आलेत. पण भाजप ही तोंडावर पडली आहे. एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो. जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे. सोलापूरच घ्या तुम्ही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं. आज कोणतं आमिष दाखवून भाजप, किती पैशांचा आमिष दाखवून, सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा. नेते मिळवण्यात ते यशस्वी झाले, पण कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात ते अपयशी ठरले असं म्हणायचं. 100% तुम्ही लोकसभा पण बघा, वन साइड झालेलं महाविकास आघाडीला. त्याच्यानंतर मॅन मशिनरी आणि मनी, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले. ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही, ते वोट चोरी, लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खरं तर आमदार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा, बिहारचं उदाहरण घ्या, सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं. कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं. आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅन्युप्युलेट केलं रिकाउंटिंग मध्ये. आणि म्हणून तुम्हाला, आणि मग तिथे त्यांचे 2+3+ म्हणजे कशा पद्धतीत हे करता तुम्ही बघा. प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे. मी म्हणत नाही, कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे, पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावं लागतं, त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं. मुंबईनंतर सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का, आणि झालीच तर कशा? सोलापुरात आम्ही भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष, त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत. काल आमची मीटिंग झाली. याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बाळसं धरणं आणि सूज येणं फरक आहे. तर आपल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आलं की आता भाजपाला सूज आलेले, भविष्यामध्ये मात्र ते उतरेल आणि बाळसा हा वेगळा प्रकार आहे, सुजा वेगळा. नाही, नक्कीच मी तुम्हाला म्हंटल होतो की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात, काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील, की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा, थोडे दिवस आता राहिलेत, आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय. आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की हे पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांची येतीलच. काल आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं. बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं वाटतं 1-2 दिवसात तुम्हाला एकत्रित असतील. तुम्हाला दिसत. आता आम्ही सगळ्या, जसं मी म्हणते, भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. आणि जे भाजपकडे गेलेत, जे लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत, बंडखोर असतील, त्यांच्यासाठी पण
आमचे दरवाजे आता एक जे भारतीय जनता पार्टीतले दिग्गज आहेत त्यांना तिकीट डावललं समजा आणि ते काँग्रेसकडे मी बोलले आमचे दरवाजे उघडेच आहेत. फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची इच्छा असायला पाहिजे. एमआयएम आणि वंचित घटक पक्ष म्हणजे महाविकास आघाडी सोबत आहे. अजून ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात इकडे चेतन भाऊ त्या बैठकीसाठी होते ते जवळपास 90% हे रात्री 11 पर्यंत सगळं चाललेलं आहे. तरी काही फक्त प्रभाग राहिलेत. 100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही ते जनतेसमोर येऊयात. आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाहीये. आणि ते काय करतात आता बघूया ते काय करतात. त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसतंय. आज त्यांच्यात एवढे नेते आहेत आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात. कोण कोणाचं काय तालमेलच नाहीये. जे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती. आणि कोणाला काय कोणाचं काय, कोण जुने कोण नवीन, कोण बाहेरून आलेत, हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही. आमचा पक्ष मजबूत आहे. नौख्याला सोलापूर शहराची नस पकडायला किंवा समजायला खूपच वेळ लागतोय आणि त्याच्यामध्येच पक्षाचं नुकसान होतंय असं इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं. ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला सक्रिय. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय दनकवडे यांनी दिली. दनकवडे यांनी सांगितले की दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून येत्या 2 दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ताई आणि दादांमध्ये चर्चा झाली आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच आहेत असा ठाम दावा त्यांनी केलाय. 38 प्रभाग क्रमांकाचा तिढा लवकरच सुटेल तसेच शहर आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वात समन्वय झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत तुतारी आणि घड्याळ या चिन्हावरच लढत होईल असे संकेत देत दनकवडे यांनी राष्ट्रवादीची एकत्र येण्याची चर्चांना दुजोरा दिलाय. दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत. फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल. आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल. आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा. माजी नगरसेविकांचा प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे 5च्या 5 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. सगळा तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे. कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल. तुम्ही म्हणता चर्चा झाली, घोषणा बाकी आहे. कधी घोषणा होणार आहे? होईल आज उद्या 2 दिवसात झालीच पाहिजे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे. सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील. प्रशांत जगतापांचा विरोध आहे. त्यांनी सांगितलं की राजकारण थांबवेल जर अशा पद्धतीची घटना घडत असेल. तर प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत. देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, सुप्रियाताई कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्गी लागणारे. शशांकजी शिंदे राज्याचे अध्यक्ष, सुनीलजी तटकरे आहेत. नाही हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे. या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते. ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी. आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत. नाशिकमधून विधानसभेत रमी खेळणाऱ्याच्या प्रकरणातील सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्यासह संबंधित पक्ष आजच्या सुनावणीला अनुपस्थित राहिले. माननीय न्यायमूर्ती रजेवर असल्यामुळे आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलत पुढील तारीख 30 डिसेंबर निश्चित करण्यात आली. या प्रकरणातील सर्व प्रतिवादकांनी किंवा त्यांच्या वकिलांनी पुढील सुनावणीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याचं कोर्टाने स्पष्ट केले. त्या संदर्भात नोटीसही पाठवण्यात आल्याचं माहिती देण्यात आली. विशेषतः रोहित पवार किंवा त्यांच्या वकिलाची पुढील तारखेला उपस्थिती अपेक्षित असल्याचंही कोर्टाने नमूद केलंय. प्रकरणाची सुनावणी होती, काय नेमकं झालं? आज सुनावणी काही होऊ शकली नाही. आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, तर त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या
प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे. या संदर्भात काही कोर्टाकडे नोटीस वगैरे जाणार आहे समोर त्यांना? नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत. रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम? नाही, आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला जे ठरेल, कोर्टाने जर समन्स इश्यू केला, इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात अवघ्या ₹1 21 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा अनोखा आणि समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम सम्राट वर्मा यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता. या सामूहिक विवाहामुळे समाजातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून साधेपणा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श या उपक्रमातून मांडण्यात आलाय. विवाह सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरले अभिनेता तुषार कपूर यांची उपस्थिती. त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत आयोजकांचं मनापासून अभिनंदन केले. साधेपणा, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारी जपणारा हा विवाह सोहळा येवला शहरात चर्चेचा विषय ठरला असून समाजाला सकारात्मक संदेश देणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते. आज आमच्या मातोश्री श्रीमती मिहलताई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा एक भव्य दिव्य असं एक सामूहिक विवाहाचं इथं एक कार्यक्रम आपल्या वर्मा लॉन्स एरंडगाव इथं एक आयोजन केलेलं आहे आणि याच्यात आम्हाला एक भरपूर चांगला प्रतिसाद भेटला आहे. आम्ही याच्यात कोणताही भेदभाव न ठेवता हा कार्यक्रम इथं एक सम्राट वर्मा ग्रुप व वर्मा परिवारातर्फे इथं एक चांगलं उपक्रम आम्ही इथं आयोजन केलेलं आहे. जवळपास 21 जोडे इथं त्यांचं सामूहिक विवाह आज संपन्न होणार आहे आणि आज जी समाजांनी मला संधी दिलेली ती बघून मला एकदम आनंद झाला आहे. जवळपास 6 ते 7 हजार माणसं आम्ही इथं बघतोय आजच्या घडीला. इतका चांगला हा उपक्रम भरून एकदम मनच भरलं आहे माझं. तर उपक्रमात आले त्याच्यासाठी मला खूप खूप आनंद आहे. असंच माझ्यातर्फे समाजासाठी चांगले काम होत राहावं, तुमची सगळ्यांची साथ अशीच मिळत राहो आणि या सर्व नवीन जोड्यांना माझ्या आणि वर्मा परिवारातर्फे परत येतो आणि नवीन जोडपे ज्यांचं आज इथं आम्ही लग्न ठेवलेलं आहे सामूहिक विवाह, यांना माझ्यातर्फे आणि वर्मा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर असा दिवस आहे आणि हा वाढदिवस सुंदर असा वाढदिवस आहे कारण आज एवढे 22 जोडप्यांचा शुभारंभ जो होतो नवीन आयुष्याचा आणि आम्हाला कन्यादानाचा जो सौभाग्य लाभलाय म्हणून हा दिवस आमच्या आयुष्यातली सगळ्यात असा मोठा आणि महत्वाचा दिवस आहे आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या मुलाला देते की त्यांनी मला आजच्या दिवशी इतकं सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. माझे डोळे असा मुलगा सगळ्यांना मिळावा. बहुत अच्छा लग रहा है इस सामूहिक विवाह समारोह में आकर और सम्राट वर्मा जी का ये जो कार्य है मैं उन्हें शुभकामनाएं देना चाहूंगा या ठिकाणी धन्यवाद करना चाहूंगा कि मुझे यहाँ आने का मौका मिला इस पवित्र सम्मेलन में वर्मा जी के बर्थडे पर. थैंक यू. नागपुरातून आंदोलनाची मोठी बातमी समोर आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं. नागपुरातील व्हेरायटी चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बांगलादेशाचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, तर बांगलादेशात हिंदू महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत याची गंभीर दखल केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा देशभरात मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. क्या कहेंगे आप इस बारे में? नहीं, ये तो बहुत कम गुस्सा है, अधिक गुस्सा है, मन में आग लगी है कि इस प्रकार से आज से 4-5 दिन पहले बांग्लादेश में जो घिनौना कृत्य किया गया है, मानवता को तार तार किया गया है, यानी हम सोच नहीं सकते
कि जिहादी इस राक्षस प्रवृत्ति के भी हो सकते हैं। क्या उसका दोस्त था, उसको पहले मारा गया, फिर अधमरा उसको चौराहे पे लाया गया और चौराहे पे लाकर टीपू को जलाया गया। हिंदू समाज आक्रोशित है, पूरा भारत का हिंदू समाज आक्रोशित है। हम इस घटना को कतई माफ नहीं कर सकते। आज हम पूरे बजरंग दल और पूरे भारतवर्ष में आज बजरंग दल का आंदोलन चालू है, जो नागपुर में भी नागपुर महानगर की ओर से हो रहा है। विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुरजोर तरीके से अभी हम अपने माननीय पंतप्रधान जी से मांग करते हैं कि अब अत्याचार बहुत हो गया है, अब इसे रोक दिया जाए, वरना अगर हिंदू आक्रोशित हो गया तो इसके गंभीर परिणाम यहाँ पर भी जिहादियों को दिखाई देंगे। अगर यह घटना 1-2 दिन में नहीं रुकी, या तो फिर सीधी कार्रवाई उस पर बांग्लादेश पे की जाए। वो बांग्लादेश जो जिहादियों को पाल रहा है, बड़ा कर रहा है, ऐसे जिहादियों के जैसे पाकिस्तान में धंसकर आतंकवादियों के उन्होंने पूरे वहां पर नष्ट नाबूद किया था, वैसे हमारे सैनिकों को भेजकर इन जिहादियों को मारकर जिहादी मुक्त ऐसा बांग्लादेश करे, यह मांग विश्व हिंदू परिषद बजरंग दल नागपुर महानगर करके कर रही है। हम अभी देख रहे थे कि हम यहाँ शांतिपूर्वक आंदोलन कर रहे थे और आंदोलन करते करते यही ठाणे के यह सनातनी विरोधी एक ऐसे पुलिस वाले बीच में आकर हमारे आंदोलन को दूसरी दिशा देने का प्रयत्न कर रहे थे। मैं यहाँ के पीआई और नागपुर कमिश्नर माननीय पुलिस कमिश्नर जी को मांग कर रहा हूँ कि ऐसे व्यक्ति को तुरंत बर्खास्त किया जाए। हम अपने पद्धति से आंदोलन कर रहे थे। बजरंग दल जब शांति से आंदोलन करता है तो शांति से करता है, न तो डंके की चोट पर जब आंदोलन का हम भाव रखते हैं तो पूरे जोर शोर से हम आंदोलन करते हैं। हमारे आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।